नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार अस्मिता घरातल्या सर्व लोकांच्या विरोधात जाऊन सचिनला देती साथ. हे सर्व नक्की कसं झालं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला दाखवले घरामध्ये सायली व अर्जुनचा चेहरा पडलेला असतो. त्यांना बघून प्रिया म्हणते, अर्जुन व सायलीचे असे पडलेले थोबाड बघून मला खूप मज्जा येते. उडत होते ते दोघं, आता मी त्यांचे पंख छाटून टाकले. त्यावेळी कल्पना म्हणते, सायली सकाळी पूर्णाईचा फोन आलेला होता. त्या म्हणाल्या पाचवीची पूजा व्यवस्थित पार पडली की मला त्याचे फोटो पाठव. इकडे अस्मिता नाश्ता करण्यासाठी खाली आलेले असते. प्रिया म्हणते, अगं अस्मिता, मी आली असते ना तुझ्यासाठी रूम मध्ये नाश्ता घेऊन, तू खाली का आली? अस्मिता म्हणते, रूम मध्ये बसून कंटाळा येतोय आणि आता बाळ झोपलंय, म्हणलं तुमच्या सोबत येऊन नाश्ता करावं. त्यावेळी सायली म्हणते, अस्मिता ताई, तुम्हाला काही वेगळं खावंसं वाटलं तर मला सांगा, आपण तसा बेत करू. अस्मिता म्हणते, आता मला काही नको. त्याच वेळी चैतन्य येतो. त्याला पाहून अर्जुन चैतन्य जवळ जातो आणि म्हणतो, डिवोर्सचे पेपर आणलेत का? चैतन्य म्हणतो, अस्मिताताईला डिवोर्ससाठी पहिल्यांदा ऍप्लिकेशन करावं लागल आणि अर्जुन, मला वाटतं तू हे सगळं करण्याआधी थोडासा विचार कर. अर्जुन म्हणतो, अस्मिता तिच्या आयुष्यातील मूर्खासारखे निर्णय घेती, म्हणून कुठल्या तरी योग्य माणसाने तिच्यासाठी निर्णय घ्यायलाच हवा. त्याचवेळी अर्जुन चैतन्याच्या हातातून डिवोर्सचे पेपर घेतो आणि अस्मिता जाऊन तिच्या समोर ठेवतो आणि तिला म्हणतो, अस्मिताताई, ह्या पेपरवर साईन कर. आपण तुझ्या आणि सचिनसाठी डिवोर्स फाईल करतोय. प्रतापराव म्हणतो, अर्जुन हे काय आहे आणि एवढ्या लवकर? त्यावेळी अर्जुन प्रतापरावला म्हणतो, आणखी वाट का बघायची? तुम्हाला पण असंच वाटतंय ना सचिन व अस्मिता यांनी सेपरेट व्हायला हवं? मग त्याची प्रोसेस आता सुरू करूया आपण. अस्मिता रागात म्हणते, ही प्रोसेस होण्याआधी तू मला विचारलं होतं का? हे माझ्या डिवोर्स बद्दल चाललंय ना, मग तुम्हाला द्यायचंय की नाही हे आधी विचारायला नको का? प्रतापराव म्हणतो, हे बघ अस्मिता, आम्हाला कधीच त्या सचिनला घरातून लात मारून ह्या घरातून हकलून द्यायचं होतं. फक्त तू प्रेग्नेंट होतीस म्हणून आम्ही गप्प राहिलोस. अस्मिता म्हणते, म्हणून मी डिलिव्हरी झाल्या झाल्या डिवोर्स पेपर देऊन टाकायचा का? अर्जुन म्हणतो, हो, कारण थांबण्याची काहीच गरज वाटत नाही मला अस्मिता ताई. तेव्हा अस्मिता खूप रागाला जाते आणि अर्जुनला म्हणते, तू हे डिवोर्स पेपर आणलेत ना, ते मला अजिबात आवडलेले नाहीये. सायली म्हणते, अस्मिता ताई, आपण सचिन भाऊजी सारख्या व्यक्तीला सारखं माफ करणं ही खूप मोठी चूक आहे. अस्मिता म्हणते, सायली, तू तर काही बोलूच नको. मी सांगितलं होतं ना, मला हे नातं मोडायचं नाहीये. मला माझ्या नात्याला दुसरी संधी द्यायची आहे. तुम्हाला हे मान्य नसेल तर तुमची मर्जी, पण मी हे झालं तरी हे नातं मोडणार नाही. त्यावेळी अस्मिता तिथून उठे आणि रूम मध्ये जाऊ लागते. त्यावेळी कल्पना म्हणते, विमल, तिच्या रूम मध्ये जाऊन तिला नाश्ता दे. इकडे सायली म्हणते, चैतन्य आणि अर्जुन, तुम्ही दोघे स्टडी रूम मध्ये या, मला काहीतरी बोलायचंय. इकडे प्रिया म्हणते, अशा मूर्ख बायका असतात म्हणून सचिनचं काय होतं, पण हा ड्रामा बघायला मला मज्जाच आली. स्टडी रूम मध्ये पोहोचल्यानंतर सायली अर्जुनला म्हणते, मी तुम्हाला सांगितलं होतं असं कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका, तरी तुम्ही घाई केली. काय गरज होती डिवोर्स पेपर देण्याची? अर्जुन म्हणतो, काय गरज होती हे तुला चांगलंच माहितीये. मी आणखी वाट नाही बघू शकत. सायली म्हणते, हा निर्णय तुमचा किंवा माझा नाहीये, हा निर्णय अस्मिताताईंचा आहे. तुम्हाला कळत नाही का? त्यावेळी अर्जुन म्हणतो, अस्मिताताई चूक करतेय आणि आपण हाताची घडी घालून गप्प बसायचं. सायली म्हणते, हे बघा, मला असं म्हणायचं नाहीये. आपण त्यांना सगळ्या साईडनी समजवलं आहे, पण तुम्ही तर त्यांच्या नात्याला घाव घालायला निघालात. हे बघा, ही गोष्ट नाजूक आहे, ती नाजूकपणे हाताळायला हवी. अर्जुन म्हणतो, आतापर्यंत आपण तेच करत होतो ना, मग काय उपयोग झाला त्याचा? बस झालं, मी आणखी वाट नाही बघू शकत. सायली म्हणते, तुम्ही माझं काहीही ऐकणार नाहीयेत का? त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, मी तुमच्याशी बोलतच नाही. आणि चैतन्य भाऊजींना म्हणते, तुम्ही या वंदनाची माहिती काढायला जाणार होते तर यांना आताच्या आता घराबाहेर घेऊन जा आणि ती माहिती काढून घेऊन या, कारण हे घरात थांबले ना तर वाद आणखी वाढेल. चैतन्य म्हणतो, अर्जुन, अजून भांडणं वाढण्याऐवजी आपण निघूया. तेव्हा अर्जुन चैतन्य बरोबर बाहेर जातो. त्यानंतर सायली कल्पना आणि प्रतापरावला म्हणते, अस्मिताताई म्हणत होती सचिनला शोधायला मी स्वतः बाहेर जाणार आहे. त्यावेळी कल्पना म्हणते, तिचं डोकं बिकं काही फिरलंय का? प्रतापराव म्हणतो, नाही, तिला काहीही म्हणू दे, आपण तिला कुठेही जाऊ द्यायचं नाही. प्रियाला दिसतं की सायली घरामध्ये एकटीच आहे. मग अर्जुन कुठे गेलाय? तो एकटाच माझ्याबद्दल शोध घ्यायला गेला तर नसेल ना? यांच्या समोर कितीही अडचणी आणा, ते मार्ग काढता येतच. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य वंदनाची FIR ची कॉपी शोधण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये फाईल चेक करत असतात. तेव्हा एक पोलीस कॉन्स्टेबल ती फाईल घेऊन अर्जुन जवळ येतो आणि फाईल देतो. त्यावेळी अर्जुन त्या फाईलचे फोटो काढतो. अर्जुन त्या पोलीस कॉन्स्टेबलला विचारतो, तुम्हाला काही अजून माहिती आहे का त्या वंदनाबद्दल? तो कॉन्स्टेबल म्हणू लागतो, मला एवढंच माहितीये की त्या वंदनाला काहीही करून त्या मुलीला शोधायचं होतं. तर प्रेक्षकांना पुढील एपिसोड मध्ये सचिनने स्वतःचे कपडे फाडून स्वतःला मारून महिपच्या गोडाऊन मध्ये बेशुद्ध पाडतो. त्यानंतर अर्जुन तिथं येऊन त्याला घरी आणतो. सचिन घरी आल्यानंतर काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.